वामन कोळी आणि त्याचा भावाचा मुलगा सरपंच महेंद्र दिलीप सरपंच ते यांनी दामू मारू यांचा प्लॉट म्हणजे श्रीकृष्ण दामू प्रमिलाबाई प्रकाश कोळी जयंताबाई अशोक कोळी यांनी प्रमिलाबाईचा जयंताबाईचा नाव ग्रामपंचायतच्या रेकाटला यांनी मिळवून दिलं आणि श्रीकृष्णाच्या नावाची बोगस खरेदी सही घेतली. म्हणजे श्रीकृष्णाची बी सही नाही, महेंद्र दिलीपने सही केलेली आहे. सरपंच याचा गैरवापर करून यांनी पुरुषांच्या नक्कलवर राहुल पाटीलला यांनी बेकायदेशीर तो प्लॉट नावावर करायला लावला आणि तो प्लॉट 1600 स्क्वेअर फूट आहे ऑनलाईनच्या उताराला. आणि ते म्हणत होते की 500 देऊ आम्ही, आणि ते गलमी कावा करून ते 1100 स्क्वेअर फूट जागा चोरत होते. त्याच्याकरता मी साहेबांना सांगितलं की त्यांना प्रमिलाबाईला जयंताबाई तिघा भावांच्या नावावर 500 होते म्हणून मी हे असं करतो आहे. तरी ते ऐकायलाच तयार नाही होत होते. कोणत्या साहेबांना सांगितलं होतं आपण हे ग्रामीणवाल्यांना बी सांगितलं होतं, शहरी पोलीस स्टेशनला, आणि वारंवार तक्रार दिलेली. माझ्या पिशवीमध्ये कागद पण आहेत, शहरी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. प्लॉट होता तो ग्रामपंचायतचा होता का? 1600 स्क्वेअर फूट आहे तो ऑनलाईनच्या उतारा बी माझ्या पिशवीमध्ये शहरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि हा रोहित बळीराम जो आहे म्हणजे बळीराम वामन हा मिलिटरी मॅन रिटायर आहे, खरेदी विक्रीच्या कामं करतो. सगळ्या चुलत भावाकडून यांनी असं प्लॉट बोगस खरेदी यांनी आणि 2 महिने केल्यानंतर त्याने त्याच्या रोहित बळीरामच्या नावावर करून दिलेलं आहे. तोही प्लॉट तो उतारा रोहित बळीरामच्या नावाचा तो पिशवीमध्ये जाईल त्या साहेबांकडे घेऊन गेलेले आहे. आत्माराम कोळी, राहुल पाटील सरपंच महेंद्र दिलीप आणि बळीराम वामन, आणि ज्याच्या नावावर आता प्लॉट आहे ग्रामपंचायतच्या ऑलरेडी रोहित बळीराम, या 4 लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, यांनी बेकायदेशीर केलेलं आहे. तुमची तक्रार किती दिवसापासून प्रलंबित होती आणि शेवटचे तुम्ही निवेदनात काय म्हटलं होतं? 2 वर्षापासून इथं आम्ही BDO साहेबांना, SP DSP कलेक्टर साहेबांना तक्रार दिलेली आहे. आणि शिवसाहेबांनी कलेक्टर साहेबांनी आम्ही लोकशाही दिवसमध्ये तक्रार पण मांडलेली आहे. शिव मॅडमांनी BDOला 3 वेळा पत्र दिलेले आहे आणि 3 पत्र माझ्या पिशवीमध्ये. आणि GP पाटील हा कपाटात घालून ठेवत होता. BDO साहेबांना मी वारंवार भेटत होतो, दोन्ही नवरा प्रमिलाबाई आणि प्रकाशात. JP पाटील हे विस्तार अधिकारी? हो, विस्तार अधिकारी. आणि ते म्हणजे असं BDOच्या समोर कागदपत्रच जाऊ देत नव्हते. BDO साहेब म्हणत होते की बुवा मी आज लावू याला चौकशी अहवाल. तुमचे आरोप सर्व JP पाटलांवर आहेत का? GP पाटील, ग्रामसेवक राहुल पाटील आणि ग्रामसेवक विस्तार अधिकारी, सरपंच महेंद्र दिलीप यांनी, आणि बळीराम वामन हा बोगस खरेदी विक्रीचं काम करतो, मिलिटरी मॅन रिटायर आहे आणि सगळ्यात चुलत भावाचाच याने हे केलेलं आहे. मला काही लेणं देणं नाही, पण माझ्या घरची बाई प्रेमिलाबाई तिच्या वडिलांचीच आहे. माझा फक्त एकच राग आहे, प्रेमिलाबाईचा आणि जयंताबाईचा यांनी बेकायदेशीर नावावर रेकाटला उडवून दिलेले आहेत म्हणून मी हे केलेलं आहे.